आज 10 दिवसांच्या बाप्पाला संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण देशभर आपण म्हणूया विसर्जन त्याला निरोप दिला जातोय। आज ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघणार आहेत आणि आता थेट आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। दगडूशेठ गणपती मंडळात आहेत आमच्या प्रतिनिधी श्वेता वडके। श्वेता, काय सध्या तिथे वातावरण आहे? प्राजक्ता, पुण्यातलं वातावरण हळूहळू आता भारावलेलं असं व्हायला सुरुवात झाली आहे। आपण आता आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये। गेले 10 दिवस जी उत्सव मूर्ती या छानशा अशा साकारलेल्या देखाव्यामध्ये विराजमान होती, तीच आता उत्सव मूर्ती आज सकाळी मूळ मंदिरामध्ये आणण्यात आलेली आहे। गेले 10 दिवस लाखोंच्या काय म्हणू आपण कोट्यवधींच्या संख्येनं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जी काही गर्दी उसळलेली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं, हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराचा देखावा तिथे साकारण्यात आला होता। आज ही उत्सव मूर्ती इथे आलेली आहे आणि आज बरोबर संध्याकाळी 4 वाजता ही उत्सव मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। आणि ही उत्सव मूर्ती आता इथे मंदिरात आल्यानंतर सुद्धा हे आपण दृश्यात बघूयात, आज शेवटच्या दिवशी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी सुद्धा खूप मोठी गर्दी आहे बाप्पाचा हा फोटो, सुंदर असा फोटो आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी किंवा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। जी गर्दी या देखाव्यामध्ये जिथे विराजमान होता गणपती बाप्पा तिथे जशी होती तशी इथे आज मंदिराच्या बाहेर सुद्धा आहे। आणि आज विसर्जनासाठी उमंग मलज नावाचा एक छानसा रथ साकारण्यात आलेला आहे। याच रथामध्ये विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। आधी रात्री मिरवणुकीसाठी निघायचा, मात्र आता ही वेळ बदलण्यात आली आहे। दुपारी 4 वाजल्यापासूनच जी महत्वाची मिरवणूक आहे, जे पुण्यातले मानाचे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा गणपती निघतील, त्याचसोबत पुण्यातले इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती, त्यानंतर अखिल मंडई असेल, बाबूकिनू, त्याचसोबत दगडूशेठ हलवाई, भाऊ रंगारी हे गणपती सुद्धा मागचे मानाचे गणपती हे तिकडे निघायला सुरुवात होईल, विसर्जनाला जायला सुरुवात होईल। आणि हा खास बनवलेला रथ तो कसा बनवलाय, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, हे सगळं पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीत सुद्धा तितकीच गर्दी असणार आहे। आपण जसं म्हणतो मुंबईमध्ये ही शान कुणाची, लालबागच्या राजाची, तशीच पुण्यामध्ये ही शान कुणाची, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची। अतिशय सुंदररित्या ही जी मूर्ती सजवली गेली आहे, त्याचे वस्त्र असतील किंवा जे उपकरण असेल सगळं अस्खलित सोन्याचं, मुकुटापासून ते सगळे अलंकार, आणि त्याचसोबत एक जो आपल्याला मुकुटावरती कपाळावरती एक डायमंडचा एक नवीन अलंकार यावर्षी आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा दिसतोय। आज इथे उत्सव मूर्ती मुख्य मंदिरामध्ये आलेली आहे, थोड्याच वेळात विसर्जनासाठी निघेल। मात्र ज्या वेळेला सकाळी 9:30 वाजता मानाचा पहिला गणपती विसर्जित होण्यासाठी पालखीतनं दिमागदारपणे निघेल, त्याच्या मागोमाग हे सगळे इतर गणपती, ही अशी विलोभनीय आणि ऐतिहासिक ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातून येतात। अर्थात हे जे 10 दिवसामध्ये पुणेच नाही तर जगभरातून लोक आलेली होती। अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक गर्दी संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये पुण्यामध्ये होती आणि तशीच आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही आजच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा असणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण संपूर्ण दिवसभर मुंबई, पुणे, जगभर जिथे जिथे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका असणार आहेत ते आपण दाखवणार आहोत। शंखनादाला सुरुवात झाली आहे, ढोल ताशा वाजायला सुरुवात होणार आहे आणि जशी मुंबईची विसर्जन मिरवणुकीची धूम असते तशीच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची देखील ही धूम पाहायला मिळते। श्वेता, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। सध्या आपण पाहतोय तर तेजुकायाचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत प्रत्येक भाविक आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेला आहे। या संपूर्ण परिसरातून अनेक मोठे गणपती हे मार्गस्थ होत असतात। मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर आता तेजुकायाचा राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय आणि त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी देखील विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती मंडपात सध्या आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आहेत, थेट जाऊयात। कृष्णा, चिंचपोकळीचा चिंतामणी देखील अगदी थोड्याच वेळात विसर्जनासाठी मार्गस्थ होईल, तिथे मंडपात मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची झाली असेल, काय सध्या वातावरण आहे? नक्कीच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात
चिंतामणी लालबाग परिसर असेल, चिंचपोकळी असेल, हे दुमदुमे आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर चिंचपोकळी चिंतामणी हा बाप्पा ह्या 9 वाजता उत्तर पूजा करण्यात येणार असून 10 वाजता एक आरती होऊन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। खरं तर जी चिंचपोकळी चिंतामणी ही अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा जी आहे ती आरतीच्या तालावर ही विसर्जन मिरवणूक सुरू होत असते आणि नेहमी ती जी अंतिम टप्प्यात देखील असली तरी ही विसर्जन मिरवणूक ही आरतीच्या तालावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। आणि खरं तर पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंचपोकळी चिंतामणीच्या जे 650 पेक्षा अधिक जे सुरक्षा म्हणजे स्वयंसेवक आहे हे पोलिसांच्या मदतीकरता असणार आणि लालबाग खरंच पाहायला गेलं तर लालबाग परिसरातून चिंचपोकळी चिंतामणी हा 11 वाजेपर्यंत सध्या 11 वाजेपर्यंत ही आपल्याला विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। बरं कृष्णा, तुमच्याकडून वेळोवेळी खरं तर बातचीत करतच राहू तुमच्यासोबत। धन्यवाद सध्या या संपूर्ण आढाव्यासाठी। ही 4 दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या या परिसरातून।